पारू या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारू मारुतीला सांगते मला नाही लग्न करायचं. पारू आणि मारुती बंगल्याजवळ येतात आणि पारू म्हणते तुम्ही आतमध्ये जाऊन सांगा मला नाही लग्न करायचं. मारुती म्हणतो अगं पारू मी असं कसं सांगू, त्या अहिल्या किर्लोस्कर आहेत आणि मी त्यांना नकार द्यायचा. पारू म्हणते तुम्ही जावा आणि सांगा. पारू म्हणते मला इथे राहून देवी आईची सेवा करायची आहे. 8 दिवस त्यांनी मला शिक्षा सांगितली आहे. 8 दिवस खूप होतात आणि त्यांना हेही सांगा. पुढे पारू काहीही लपवणार नाही, सगळं खरं खरं बोलेल, पण लग्न नाही करणार. मारुती आतमध्ये जातो तर इकडे अहिल्या, आदित्य, श्रीकांत कामाबद्दल बोलत असतात. श्रीकांत मारुतीला बघून म्हणतो तू पारूशी बोललास का? मारुती बोलतो हो हो मी बोललो, पण तिला आधीचा प्रसंग आठवला आणि ती घाबरलेली आहे. मला माहिती आहे तुम्ही तिच्या भल्यासाठी तुम्ही सांगता तिच्या लग्नाचं, पण ती काही ऐकत नाही. ती बोलते मला लग्न नाही करायचं. माझ्यावर कुणी जबरदस्ती केली लग्नासाठी तर मी घर सोडून जाईल. इतक्यात अहिल्याला कॉल येतो. अहिल्या कॉलवर बोलायला बाजूला येते. एक माणूस कॉलवर धमकावत असतो. तो माणूस म्हणतो या घरावर मोठं वादळ येणार आहे आणि हे घर पडून जाणार आहे. तुम्ही सगळेच्या सगळे किर्लोस्कर उद्ध्वस्त होणार आहात. आणि तो माणूस हसत असतो, पण अहिल्या काहीच उत्तर देत नाही. ती फोन ठेवून आतमध्ये येते. आतमध्ये तिला विचारतात काय झालं, कोणाचा कॉल होता? अहिल्या काहीच उत्तर देत नाही. अहिल्या बोलते काय रे आदित्य, तुम्हाला प्रमोशनसाठी टीम घेऊन वारखटवाडीला जायचं होतं ना, मग तू एक काम कर, पारूला पण सोबत घेऊन जा. आदित्य म्हणतो हो, ती तर ब्रॅम इन्व्हेस्टिटर आहे, तिला तर यावंच लागेल ना. मग तिला घेऊन जायला लागेलच. अहिल्या म्हणते तुम्ही जाताय मग हरीशला पण बोलवून घ्या. आदित्य म्हणतो नाही, त्याला नाही येता येणार, त्याचं महत्त्वाचं काम आहे म्हणून तो बाहेर गेलाय, उद्यापर्यंत येईल तो. अहिल्या म्हणते तुम्ही पुढे वा, हरीश तुम्हाला पाठीमागून जॉईन करेल, म्हणजे कसं तुमची ओळख पण होईल, पारू लग्नासाठी तयार पण होईल. अहिल्या आदित्यला म्हणते तुला पारूच्या लग्नाची जबाबदारी घ्यायची आहे सगळी, चालेल ना आदित्य? आदित्य म्हणतो हो ठीक आहे. दिशा आणि दामिनी हे ऐकत असतात. दिशा म्हणते हे तर खूप सरप्राईज आहे, तुला इथे नोकर ठेवला आहे आणि त्या पारूच्या लग्नाचा मस्त प्लॅन चालू आहे. दिशा अहिल्याजवळ येते आणि म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहिल्या म्हणते तुम्ही जाताय तर दिशा आणि प्रीतमला पण घेऊन जा, आणि हो मीडियाला तुमच्यापासून लांब ठेवा. दिशा खूप खुश होते आणि म्हणते आपण पिकनिकला चाललोय का? दिशा खुश होते आणि ती तयारी करायला जाते. इकडे मारुती पारूजवळ जातो आणि म्हणतो मी लग्नाचा विषय काढला आणि सांगितलं आहे पारूला लग्न नाही करायचं. पारू पण खुश होते. मारुती म्हणतो तुला आता 2 ते 3 दिवसासाठी कामाला जायचं आहे. पारू म्हणते बंगल्यात ना. आता जाते. मारुती म्हणतो बंगल्यात नाही, त्या आदित्य साहेबांसोबत तुला जायचं आहे. पारू घाबरते. तर मारुती म्हणतो काही घाबरू नकोस, अगं आपलीच माणसं आहेत. तर इकडे गणी पण म्हणतो मी पण येणार. पारू त्याला नकार देते. गणीचा चेहरा पडतो. इकडे दामिनी रूममध्ये येते आणि बसते. मोहन बोलतो सावित्री तू काय करतेस इकडे? दामिनी म्हणते तुम्ही पण माझी चेष्टा करा सगळी, मीच का सगळी शिक्षा भोगायची? मोहन म्हणतो तू जे चूक केली आहेस ना त्यासाठी ही कमीच आहे. दामिनी म्हणते मी पण कोणत्या दगडावर डोका आपटते, आणि ती रागाने निघून जाते आणि जेवायला बसते. दामिनी म्हणते सावित्री जेवायला वाढ. सगळे तिच्याकडे बघत असतात. दामिनी उठते आणि बोलते सॉरी. इतक्यात श्रीकांत बोलतो बस जेवायला दामिनी, आणि सगळे जेवायला बसतात. कोणाला जेवण आवडत नाही, त्या सगळ्यांना चवीमध्ये फरक जाणवत असतो. सगळे बोलतात नेहमीसारखं जेवण नाही आहे. इतक्यात पारू सावित्रीला आवाज देते. ती बंगल्याच्या बाहेर असते. ती सावित्रीला म्हणते हा घ्या डब्बा, त्याच्यामध्ये लॅप्सी केली आहे, ती श्रीकांत सरांना माझ्या हातची खायची होती. सावित्री म्हणते तू का इथे आलीस, कोणी बघितलं तर अडचणीत पडशील. पारू म्हणते काही नाही होणार, हा घ्या डब्बा. सावित्रीचा नाईलाज होतो. ती डब्बा घेऊन येते. सगळे विचारतात हा डब्बा कोणाचा आहे? सावित्री काहीच उत्तर देत नाही. दामिनी म्हणते हा किचनमधला डब्बा नाही आहे. हा डब्बा कोणाचा आहे? सावित्री म्हणते पारूने दिलाय लापसी करून. दामिनी म्हणते काही गरज नाही आम्हाला, का तिला जेवण वाढायचं होतं? फेकून दे तो डब्बा. अहिल्या म्हणते थांब, आपल्या घरी बनवलाय का? नाही ना, पारूच्या घरचा आहे, तिने घरी बनवला आहे. वाढ सगळ्यांना जेवण. शेजारी आहेत, त्यांनी शेजार धर्म पाळला आहे. दामिनी म्हणते वा, आता किर्लोस्कर नोकरांच्या घरातलं पण डबा खायचा का? आणि शेजारी तर कोणाला, नोकरांना म्हणायचं? अहिल्या म्हणते दामिनी किर्लोस्कर शेजारी नोकर मालक यांच्यात भेदभाव करत नाही. जर भेदभाव केला असता तर तू या टेबलावर बसली नसतीस, समजलं ना? आता तू या घरची नोकर आहे आणि टेबलावर बसलीस. सावित्री सगळ्यांना लापसी वाढते. सगळ्यांना खूप आवडते. श्रीकांत म्हणतो वा खूप छान बनवली आहे. पारू हे सगळं लांबून बघते आणि खूप खुश होते. आणि मित्रांनो हा भाग इथेच संपतो.